प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आजच्या सकाळच्या सभेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यावेळेला आपण आपल्या सकाळच्या सभेला सुरुवात करत आहोत आणि सुरुवात आपण प्रार्थनेद्वारे करणार आहोत. आपले डोळे आपण बंद करूया आणि प्रभू येशूची स्तुती करू, प्रार्थना करू आणि आजची सभा देवाच्या हातामध्ये आपण सोपवून देऊया. स्वर्गीच्या जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. आज सकाळी पुन्हा एकदा तुझी आराधना करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र परमेश्वरा, आज आम्हाला तुझ्या चरणाजवळ येऊन तुझं वचन ऐकणं, तुझी स्तुती आराधना करणं ही मोठी संधी आणि ही वेळ तू आम्हाला दिली. खरोखर आम्ही किती धन्य असे आहोत, कारण आम्ही स्वर्गीच्या देवाची, जिवंत देवाची आराधना करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि आम्ही ती वेळ वेगळी केलेली आहे आणि आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. होय प्रभू, आमचा विश्वास आणि खात्री आहे की ज्या उत्सुकतेने आणि ज्या खरेपणानं आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत प्रभू, आमचा अंतःकरण तू पारखणारा देव आहेस आणि तू आमची उत्सुकता, आमचं मन तू जाणतोस आणि आम्हाला विश्वास आणि खात्री आहे की तू आम्हाला आशीर्वादित करणार आहेस. आजच्या भक्तीमध्ये प्रभू येशू, आम्ही सर्वजण जे आम्ही ह्या ऑनलाईन सभेद्वारे जोडले गेलेलो आहोत, आम्हा प्रत्येकावर तुझी दया, तुझी कृपा करो. आम्हाला ती उत्सुकता दे आणि परमेश्वरा, आमच्या मुखाद्वारे तुझं गौरव करून घे. येणारं वचन तू आशीर्वादित कर. वर्षिपद्वारे प्रभू येशू, आम्हाला तुझ्या समक्षतेचा, तुझ्या पवित्र सानिध्याचा अनुभव तू द्यास मी प्रार्थना करते. परमेश्वरा, आमच्या सर्व ज्या बहीण भावंड आहेत, आमचे सर्व जे ख्रिस्तातील बंधू भगिनी आहेत, प्रत्येकाला तुझी कृपा पुरव आणि प्रत्येकाला तू सहाय कर. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावामध्ये मागते. आमेन. आमेन. माझा विश्वास आणि खात्री आहे की तुम्ही तुमचं बायबल तुमच्या हातामध्ये आहे, पवित्र शास्त्र तुम्ही घेऊन बसलेले आहात ह्या सभेमध्ये. यावेळेला आपण देवाचं वचन वाचणार आहोत आणि स्तोत्र संहिता 32 आपण हा अध्याय वाचणार. स्तोत्र संहिता 32 याची 1 ते 11 ही वचने. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्याने माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझा हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी भक्ती करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहे. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्राने तू मला वेढशील. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा व खेचर यासारखे होऊ नका. ज्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे नसली तर ती तुझ्या जवळ यावयाची नाही. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरा भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. सुंदर स्तोत्र आपण जे वाचलेलं आहे. या स्तोत्रामध्ये दावीद सांगत आहे की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य आहे. तुम्ही आणि मी, आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत. आमच्या अपराधांची क्षमा प्रभू येशूने केलेली आहे. त्याची कृपा त्याने आमच्यावर केली आहे. म्हणून त्या कृपेबद्दल, त्या दयेबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. आणि 11 वचन जे आम्हाला सांगते की अहो नीतिमानांनो,
परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. आमेन. चला, हालेलुया. असा जो जिवंत देव आणि सर्व समर्थ देव, सर्व पृथ्वीचा निर्माण करता जो आहे तुमचा आणि माझा जो देव, ह्या येशूची आपण स्तुती करूया आणि या परमेश्वर देवाच्या ठाई आपण आनंदोत्सव करू आणि आनंदाने गीत गाऊन परमेश्वराच्या नावाचा गजर करूया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. खरोखर आपण जे स्तोत्र वाचलं त्यामध्ये असंच लिहिलं आहे की त्याने आपल्या अपराधांवर पाकर घातले आहे, त्याने आपले सर्व अपराध दूर केले आहेत आणि त्याने आपल्याला आपल्या पापांची क्षमा केली. हालेलुया. आणि असा जो परमेश्वर आहे त्याची आपण स्तुती करूया, त्याचं नाव उचलणार आहोत आणि येशूच्या नावाचा धन्यवाद करणार का की येशू सारखं दुसरं कोणीच नाही. हालेलुया. त्याने आपला स्वतःचा प्राण आपल्यासाठी अर्पण केला आहे आणि तो जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या समान दुसरं कोणीच नाही. हे प्रभु देता हूं मैं, तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. हे प्रभु देता हूं मैं, तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं. स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. दूतों के भोजन से आपने लोगों को तृप्त किया, दूतों के भोजन से आपने लोगों को तृप्त किया. तेरे जैसा है न कोई, तेरे जैसा है न कोई, प्रेम करे अपने लोगों से, तेरे जैसा है न कोई, जो प्रेम करे अपने लोगों से. यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं. स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. पाप का दाग मिटाने बहाया पावन लहू, पाप का दाग मिटाने बहाया पावन लहू. तेरे जैसा है न कोई, तेरे जैसा है न कोई, मृत्युंजय जो हुआ, तेरे जैसा है न कोई, मृत्युंजय जो हुआ. यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं. यीशु जैसा, यीशु जैसा मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा. ओ स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. स्वर्ग में हो या धरती पर, तेरे समान है कौन. स्वर्ग में हो
है कौन, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन। यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं। स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पर तेरे समान है कौन, तेरे समान है कौन। हालेलुया, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. खरोखर येशू सारखं कोणीच नाही। हालेलुया। आणि जीवन जगताना परमेश्वर देवाने आपल्याला एकच नाव दिलंय, ते नाव म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव आहे। हालेलुया। आणि खरोखर येशूचं नाव जेव्हा आपण आपल्या परिस्थितीमध्ये घेतो तेव्हा आपली सर्व परिस्थिती बदलून जाते, कारण की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर असतो आणि तो आपल्याला त्या परिस्थितीमध्ये लढण्यासाठी मदत करतो, सहाय्य करतो। हालेलुया। आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू, येशू त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला, येशू, येशू आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू, येशू त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला, येशू, येशू येशू, येशू 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 मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला, मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला, खडकावर सापिले मला, येशू, येशू 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 खडकावर सापिले मला, येशू, येशू 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 आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू, येशू त्याने आम्हासाठी आपला येशू, येशू 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 सायासाठी माझ्या कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, 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 तारिले त्याने माझला, येशू, येशू 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 तारिले त्याने माझला, येशू, येशू 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 आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू, येशू त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला, येशू, येशू 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 येशू
आमच्या राजा. हो येशू, साह्यासाठी आमच्या कोणीच नव्हतं येशू. आम्हाला तू मृत्यूच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून बाहेर काढला येशू. हो प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो येशू. धन्यवाद आमच्या राजा, धन्यवाद प्रभू येशू. Let us thank and worship the name of Lord Jesus Christ, because He is worthy. He is worthy to receive your praise. He is worthy to receive all glory, because He has taken us out of the miry clay and He has set our foot on the rock. Yes, O Lord, we believe in your word, O Master. Hallelujah, hallelujah, hallelujah. We believe in your promises, O Lord. The promise which says that you will never leave us nor forsake us, O Master. देवा, आम्ही तुझ्या अभिवचनावर विश्वास ठेवतो. असं अभिवचन जे म्हणतं की मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला कधीच टाकणार नाही प्रभू. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. चला आज आपण येशूला म्हणूया, येशू हे जीवन जे आहे ते मी आता तुझ्यासाठी जगणार आहे येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. हो प्रभू येशू, तुझ्या अभिवचन माझ्या जीवनामध्ये दिले आहेत प्रभू येशू. त्यासाठी मी तुझे आभार मानतो. आणि आज मी म्हणतो की हे जीवन जे तू मला दिलं आहे ते आज मी तुझ्यासाठी जगणार आहे येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. ओ येशू, माझ्या जीवात जीव आहे तोवर मी तुझीच आणि तुझी स्तुती करेन प्रभू येशू. मी तुझंच नाव उंचावेन, कारण की तू माझ्या जीवनामध्ये एवढे अद्भुत कृत्य केले आहेत की मी आयुष्यभर जरी तुझ्या उपकार मानले तरी ते कमी पडतील येशू. हो येशू, कारण की तू महान आहेस, तू अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा. कि जब तक जीऊं तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा. कि जब तक जीऊं तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा. जब से है छुआ तूने मुझे नई सांस जैसे फिर से आ गई. जब से है थामा हाथ तेरा बंद राह जैसे फिर से खुल गई. जब से है छुआ तूने मुझे नई सांस जैसे फिर से आ गई. जब से है थामा हाथ तेरा बंद राह जैसे फिर से खुल गई. तू ही प्रभु मेरे यीशु, तेरे सिवा न होगा कोई. तू ही प्रभु मेरे यीशु, तेरे सिवा
होगा कोई ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा ये जिंदगी। चला आपण येशूला म्हणूया, गाती रहे अब सदा। जब मैं पुकारा मैंने तुझे, मेरी हर दुआ को तूने है सुना। हर एक कदम पर साथ रहा, पास तुझको महसूस किया। जब से पुकारा मैंने तुझे, मेरी हर दुआ को तूने है सुना। हर एक कदम पर साथ रहा, पास तुझको महसूस किया। अहो सना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दिया। अहो सना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दिया। अहो सना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दिया। अहो सना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दिया। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। Yes. Hallelujah. Hallelujah. Yes. Yes. आपण आताच गीत गायलं की येशू हालेलुया, अब हो सना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दिया। हो येशू, आता आम्ही तुझी स्तुती करत राहणार आहोत आणि जीवन आम्ही आता तुला दिलाय प्रभू येशू, तुला समर्पित केलाय प्रभू येशू। आता या जीवनाद्वारे फक्त तुझी स्तुती आणि तुझी आराधना होणार आहे प्रभू येशू। हालेलुया। आम्ही कधीच कुरकुर करणार नाही, आम्ही कधीच कुठल्या गोष्टीसाठी निराश होणार नाही, आम्ही सैतानाने काय केलं ते बोलत राहणार नाही, तर आम्ही तुझी स्तुती आणि तुझी आराधना करणार आहोत। तू आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी केल्या त्या आम्ही बोलणार आहोत प्रभू येशू। हालेलुया, हालेलुया। स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा। येस लॉर्ड, वी प्रेज अँड वर्शिप युअर होली नेम लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। हो येशू, तुझी स्तुती आणि तुझी आराधना आम्ही करत राहणार आहोत, कारण की तू महान अद्भुत असा परमेश्वर आहे, तू समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू। हो येशू, आमच्या जीवनामध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो। हो प्रभू येशू, ज्या गोष्टी आमच्या इच्छेप्रमाणे झाल्या नाही त्यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू, कारण की आम्हाला माहित आहे प्रभू येशू की सर्व गोष्टी मिळून माझ्यासाठी कल्याणात्मक आणि सहाय्यभूत ठरतील प्रभू येशू। हो प्रभू येशू, आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो प्रभू येशू, तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो प्रभू येशू। आणि प्रभू येशू, आम्ही हीच प्रार्थना करतो that all things work together for good for those who trust in the Lord. Lord, we believe in your Lord, we believe in your word, O Master, and we know that your all things are going to work together, O Lord, for our good, O Master, for our sake, O Lord. Lord, we will keep believing in you, O Lord. Hallelujah, hallelujah.
Even though things do not happen in our ways, O Lord. Even though things happen the opposite, O Lord. But we still believe in you, Lord. We still keep our faith in you, O Lord Jesus Christ. Hallelujah. We thank you for your word, O Master. Thank you for the word which you have given us, O Lord. And Lord, we pray, O Lord, let us help us to understand that word, O Lord. आणि आम्हाला वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. तुझी कृपा आम्हाला पुरव प्रभू येशू. आणि आमच्या बरोबर तू राहा प्रभू येशू. तू आमच्या बरोबर बोल. तुझ्या वचनाद्वारे तू बोल. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनात ताबा तू घे प्रभू येशू. इथून पुढच्या वेळेचा ताबा तू घे. ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. आमेन. हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावामध्ये स्वागत आहे. माझी खात्री आहे की ज्या प्रत्येक वेळेला आपण प्रभूच्या चरणाजवळ येतो, त्याची स्तुती आराधना करतो, देवाचं वचन सांगतं की तो इस्रायलाच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर. ज्या घरामध्ये तुम्ही देवाची भक्ती करण्यासाठी एकत्र जमलात, माझी खात्री आहे की ते घर परमेश्वराच्या सानिध्यानं भरून गेले. हालेलुया. आणि जेथे येशू आहे तेथे आशीर्वाद आहे. जेथे येशू आहे तेथे नवीन जीवनाला सुरुवात आहे. जेथे येशू आहे तेथे आरोग्य आहे. जेथे येशू आहे तेथे समृद्धी आहे. जेथे येशू आहे तेथे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. हालेलुया. यावेळेला सभेला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थना करणार आहोत. काही आपल्या प्रियजनांसाठी. सर्वच काही कोविड-19 पॉझिटिव्ह नाहीत, परंतु त्यांना प्रार्थनेची आवश्यकता आहे. वेगळ्या ठिकाणी ते दवाखान्यामध्ये आहेत आणि देवाने त्यांना चांगलं आरोग्य द्यावे यासाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर आजच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. यावेळेला आपण प्रार्थना करूया. ब्रदर आशिष कुर्णे यांच्यासाठी प्रार्थना करूया. पास्टर सॅमसन नवगिरे यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सिस्टर ग्लोरीसाठी आपण प्रार्थना करू. आपण अनाय सप्ताल याच्यासाठी या लेकरासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. पास्टर सचिन मसीसाठी प्रार्थना करूया. त्याबरोबर पास्टर निर्मल वाजपेयी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. चला यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ देव बापा, नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. तू आमचा आरोग्य देता देव आहेस याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो प्रभू. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याच बसल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. प्रभू देव बापा, कॅरवरच्या वधस्तंभावर जे दैवी आरोग्य तो आमच्यासाठी देव किल्ला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्या येशूच्या द्वारे मिळाले आरोग्यावर विश्वास ठेवतो आणि तेच आरोग्य विश्वासानं आमच्या प्रियजनांसाठी आज आम्ही मागत आहोत. कारण तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे जे काही तुम्ही माझ्या नावानं मागाल ते मी तुमच्यासाठी करेन. देव बापा, यावेळेला आम्ही प्रार्थना करतो. ब्रदर आशिष कुर्णे यांच्यासाठी प्रार्थना करतो. पास्टर सॅमसन नवगिरे यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. पास्टर सचिन मसी यांच्यासाठी प्रार्थना करतो. पास्टर निर्मल वाजपेयी यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. अनाय सप्ताल यासाठी आणि प्रार्थना करतो. सिस्टर ग्लोरी यांच्यासाठी आणि आणखी जे कोणी आजारी आहेत प्रभू त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. या सर्वांना चांगलं आरोग्य दे. ते आहेत त्या ठिकाणी त्यांना तू स्पर्श कर. तुझ्यापासून येणार आरोग्य विश्वासानं येशूच्या नावात आम्ही त्यांच्यासाठी मागतो. जे मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन. मागच्या आठवड्यापासून आपण एका विषयावर विचार करत आहोत की निर्णय जे आमचं भवितव्य ठरवतं किंवा निर्णय जो आमच्या भविष्यावर परिणाम करतो, निर्णय जे आमच्या ध्येयावर परिणाम करतो. एक निर्णय जर तो आम्ही चुकीचा घेतला तर त्याचे परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. एक चांगला निर्णय प्रार्थनापूर्वक जर आम्ही निर्णय घेतला तर त्याचे परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. आणि मागच्या वेळेला आपण इब्री लोकाच्या पत्रामधून पाहिलं की मोशेच्या बाबतीमध्ये पापाचं क्षणिक सुख भोगणं यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणं, दुःख सोसणं हे त्याने पसंत करून घेतलं. आणि त्याच्या एका निर्णयामुळं सगळं काय बदलून गेलं आणि देवाने त्याला इस्रायल लोकांचा पुढारी असं नेमस्त केलं. जो फक्त त्याच्या सासऱ्याची जी मेंढरं आहेत मिद्यान देशामध्ये त्या मेंढराची काळजी घेत होता, परंतु देवाने त्याच्या सेवेचा आदर केला आणि देवाने त्याची मेंढरं किंवा जे इस्रायल लोक आहेत यांच्यावर त्याने मेंढपाळ व्हावं यासाठी मोशेची नेमणूक केली. आणि माझी खात्री आहे की आज सकाळी ज्यावेळेला आपण देवाचं वचन वाचणार आहोत, या देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की कशा प्रकारे आमच्या निर्णयामुळं सगळं काही बदलून जातं. देवाच्या वचनामध्ये आपण मागच्या वेळेला पाहिलं की लोटाने एक चुकीचा निर्णय घेतला. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 13व्या अध्यायामध्ये आपण वाचलं की जो अब्राहमाबरोबर होता, जो एका विश्वासाच्या मनुष्याबरोबर होता,
त्याने अब्राहमाला सोडून जाण्याचा निर्णय तर घेतलाच, एवढंच नाही तर जे सदोममध्ये जे दुष्ट रहिवासी आहेत, जे देवाविरुद्ध महापातक करणारे लोक आहेत, अशा लोकांमध्ये तो राहिला आणि परिणामी त्याचं कुटुंब हे उद्ध्वस्त झालं. देवाच्या वचनामधून आपण पाहिलं की कशा प्रकारे एका चुकीच्या निर्णयामुळे त्याचं जीवन जे आहे, त्याचं जे कुटुंब आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम त्याला पाहायला मिळाला. मग ज्यावेळेला आपण निर्णय घेतो त्यावेळेला तो प्रार्थनापूर्वक घेणं गरजेचं आहे. आमचा जो निर्णय आहे, ज्याप्रमाणे यहोशुआनं म्हटलं, मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. त्याने आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ठरवलं की मला परमेश्वराची सेवा करायची आहे आणि त्याचा निर्णय हा योग्य निर्णय होता. आणि तुम्ही आणि मी ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, आमचा हा निर्णय आमच्या भवितव्यावर, आमच्या ध्येयावर फार मोठा परिणामकारक बदल घडवून असतो. आणि आज अशाच एका व्यक्तिमत्वाविषयी आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. लूक ऋषवर्तमान याच्या 15व्या अध्यायामधून. लूक ऋषवर्तमान याचा 15वा अध्याय की जिथे प्रभू श्री ख्रिस्ताने 3 दाखले सांगितलेले आहेत. खूप महत्वाचा अध्याय आहे, ज्या ठिकाणी आम्हाला प्रभू श्री ख्रिस्त किंवा जो आमचा उत्तम मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांची कशा प्रकारे काळजी घेतो या संबंधाने सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर जो आमचा स्वर्गीय पिता आहे त्याचं अंतःकरण कसं आहे, त्याचं मन कसं आहे, त्याचं हृदय कसं आहे, तो कशा प्रकारे आमचा स्वीकार करतो, तो कशा प्रकारे आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो, तो आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या घरामध्ये कशा प्रकारे कुठल्याही प्रकारे दोष अपराध न लावता तो आमचा स्वीकार करतो, याचं उत्तम उदाहरण, याचा उत्तम दाखला या लूक ऋषवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये आहे. आता लूक ऋषवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये या 11 वचनापासून तर 32 वचनापर्यंत, 11 ते 32 या वचनामध्ये आम्हाला एका मुलाविषयी पाहायला मिळतं. जरी त्याचं टायटल जे आहे ते उधळ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ हे असलं तरी मला असं वाटतं की या उधळ्या मुलगा किंवा जो हा मुलगा आहे याच्या जीवनामध्ये आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. एका निर्णयामुळं त्याचं जीवन सगळं बदलून गेलं आणि पुन्हा एकदा त्याने एक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये एक परिणामकारी बदल झालेला आहे. आज हे जे काही हा जो दाखला आहे हा आपण संडे स्कूल लेवलवर आपण शिकणार नाही, तर आपण देवाचं वचन आहे ते आत्मिक प्रौढत्व लाभलेले जे आपण आहोत त्या दृष्टिकोनातून या देवाच्या वचनाकडे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी या लूक ऋषवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 12-13 वचनामध्ये असं म्हटलं आहे की हा जो मुलगा आहे तो आपल्या बापाला म्हणाला, धाकटा बापाला म्हणाला की बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याने आपल्या बापाकडून जे काही त्याचं मालमत्ता आहे, जो त्याचा भाग आहे तो त्याने घेतला आणि तो त्याचं घर सोडून निघून गेला. या वचनाचा ज्यावेळेला विचार करतो, या व्यक्तिमत्वाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मी असं म्हणतो की या मुलाला आपल्या बापाचं जे घर आहे या बापाच्या घरामध्ये तो इतका ज्याला असं म्हणूया की त्याला अस्वस्थ का वाटत होता. वाय ही वॉज फिलिंग अनकम्फर्टेबल ऍट हिज फादर्स हाऊस. त्याच्या बापाच्या घरामध्ये त्याला इतकं अस्वस्थता असण्याचं कारण काय? कदाचित जगातली काही आकर्षणं असतील की ज्याच्यामुळे त्याला हे जे काही घर आहे ते घर त्याला सोडावंसं वाटतं. कदाचित त्याचा स्वभाव असू शकेल, कदाचित त्याचे जे काही बापाबरोबरचे संबंध असतील त्याच्यामुळं असेल, कदाचित त्याचे काही मित्र असतील त्यामुळं त्याला आपलं जे काही घर आहे ते त्याला सोडावंसं वाटतं. आज या वचनामधून आपण पाहत आहोत की देव आमचा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा बाप आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने ज्या वेळेला शिष्यांना प्रार्थना शिकवली त्यावेळेला सांगितलं, प्रत्येक ऋषवर्तमान 6व्या अध्यायामध्ये त्यानं म्हटलं की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं. आमचं नातं देवाचं आणि आमचं नातं हे बाप आणि मुलगा अशा प्रकारे आहे. स्तोत्रसंहिता 103 मध्ये असं म्हटलं आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्यांवर ममता करतो. देवाचं आणि आमचं नातं हे बापाचं आणि मुलाचं असं नातं आहे.
एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये योहान कृष्णवर्तमानाचा पहिला अध्याय 12-13 वचनामध्ये म्हटलंय, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आपलं आणि देवाचं नातं जे आहे हे बाप आणि मुलगा असं आहे. आणि या अध्यायामध्ये आपण या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तत्कालीन लोकांना एवढंच नाही तर आमच्या प्रत्येकाला, जो प्रत्येक जण देवाचं वचन वाचतो त्याला काय सांगू इच्छित आहे, तर या ठिकाणी हा जो मुलगा आहे त्याला आपल्या बापाच्या घरामध्ये अस्वस्थ असं वाटत होतं. वेगवेगळी कारणं असतील, परंतु याच्यामुळं त्याने आपल्या बापाचं घर सोडलं. या देमस बद्दल दुसरे तिमोथेचं पुस्तक याचा 4 अध्याय 10 वचनामध्ये म्हटलं आहे, पाऊल त्याचे जे काही सेवेतले सहकारी आहे यांच्याबद्दल लिहिताना तो असं म्हणतो की देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळं तो मला सोडून गेला. त्याला ऐहिक सुख किंवा या जगातल्या गोष्टी त्याला हव्या होत्या आणि त्याच्यामुळं या सेवा कार्यामध्ये किंवा सुवार्तेच्या चांगल्या कार्यामध्ये जो पाऊलाचा सहकारी होता तो त्याला सोडून पुन्हा निघून गेला. कारण देवाच्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो की त्याला ऐहिक सुख प्राप्त होतं. आमचा एक निर्णय जो आम्ही ऐहिक सुखासाठी घेतला आणि त्याच्यामुळं जर चांगल्या गोष्टी जर आम्ही सोडून दिलेल्या आहेत, जर आम्ही बापाचं घर सोडलेलं आहे, म्हणजे आमच्या देवाचं मंदिर जर आम्ही सोडलेलं आहे, ज्या जिवंत देवाची आम्ही उपासना करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी आम्ही उपासना करतो त्याची उपासना करायचं जर आम्ही बंद केलेलं आहे, आम्ही त्याच्या घरापासून जर दूर गेलो आहोत, तर कदाचित ऐहिक सुख हे महत्वाचं कारण असू शकतं. अशा कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत की ज्या आम्हाला बापाच्या घरापासून दूर घेऊन जात आहेत. एक निर्णय या धाकट्या मुलाने त्याच्या जीवनामध्ये एक निर्णय घेतला आणि वेगवेगळी कारण असू शकतात त्याचं त्या घरामध्ये असतानाही अस्वस्थ असण्याचं कारण त्याला ऐहिक सुख हे हवं असतं आणि त्या सुखासाठी त्यानं आपलं घर सोडलं. पण जेव्हा या पुढे वचनामध्ये म्हटलं आहे आता 14 वचनामध्ये की त्याने आपली सर्व मालमत्ता त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यानंतर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण भासू लागली. त्याने सगळी चैनबाजी केली आणि जी काही आपली मालमत्ता आहे ती सगळी त्याने उधळून लावली. तो आपलं घर सोडून दूर निघून गेला. ज्या वेळेला आपण बापाचं घर सोडतो, ज्यावेळेस आपण देवाचं घर सोडतो, बापाचं म्हणजे देवाचं घर, प्रभू येशू ख्रिस्ताचं घर, देवाच्या मंदिरामध्ये असल्याची सहभागिता आहे, ज्या वेळेला देवाचा आणि आपले नाती संबंध आहे, याच्यामध्ये आपण दुरावलो जातो, ज्यावेळेला आपण आपल्या बापाचं घर सोडतो, काय होतं या मुलाच्या जीवनामध्ये, ही लॉस्ट द फेलोशिप विथ द फादर. त्याचं आणि बापाबरोबर असल्याची काही सहभागिता आहे, ही सहभागितेला तो मुकला, कारण तो घरापासून दूर गेला. ज्यावेळेला आपण देवाच्या घरापासून दूर जातो त्यावेळेला देवाच्या सहभागितेपासून आपण दूर जातो. देवाची सहभागिता, देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. स्तोत्रकर्ता असं म्हणतो की दुष्टाच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणं मला इष्ट वाटतं. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम असा आहे. तुझ्या अंगणातील एक दिवस, परमेश्वराच्या घरामध्ये असलेला एक दिवस, देवाबरोबर असलेली जी सहभागिता आहे त्याच्यावर असलेला एक दिवस. आज जरी आपण चर्चमध्ये भक्तीला एकत्र येऊ शकत नाही, परंतु ऑनलाईनच्या माध्यमाच्या द्वारे निश्चितच जेथे कुठे आपण आहात, आपण देवाच्या घरामध्ये आपण देवाची प्रार्थना करू शकतो, त्याच्या सहभागितेमध्ये येऊ शकतो. निश्चित अर्थानं हे एक चांगली सुविधा आम्हाला आहे की आपण आज सकाळी देवाचं वचन आपण ऐकू शकता. पण एवढं असतानाही या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याने सहभागिता सोडली, त्या सहभागितेला तो मुकला, तो आपलं घर सोडून निघून गेला. एवढंच नाही तर बापाबरोबर असलेला जो काही संवाद आहे, लॉस्ट द कम्युनिकेशन विथ द फादर, त्याच्या वडिलांबरोबर असलेलं जे काही संवाद आहे किंवा त्याच्याबरोबर असलेलं जे काही संभाषण आहे, हे संभाषणाला तो मुकला, कारण तो दूर दिशी निघून गेला. देवाबरोबरचं संभाषण किंवा बापाबरोबर संभाषण काय आहे? प्रार्थना आहे. ज्यावेळेला आपण प्रार्थना करतो आपण देवाबरोबर बोलतो. ज्यावेळेला आपण देवाचं वचन वाचतो त्यावेळेला देव आपल्या बरोबर बोलतो. मग ज्यावेळेला आपण बापाचं घर सोडतो किंवा सहभागिता सोडतो, देवापासून आपण दूर जातो, त्यावेळेला आपण प्रार्थनेपासून दूर जातो. आज सकाळी पाहूया, आपल्या एका निर्णयामुळं
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळं आपल्या आत्मिक जीवनावर किती मोठा परिणाम होऊ शकतो, की आपण प्रार्थनेपासून दूर जातो. आपल्याला प्रार्थना करावीशी वाटत नाही, देवाचं वचन वाचावं असं वाटत नाही, देवाच्या सानिध्यामध्ये यावं असं वाटत नाही. आपण एकटं जीवन जगत आहोत. कदाचित आपला हा निर्णय असेल की मला सहभागिता नको आहे, आणि त्याचा परिणाम आपल्या आत्मिक जीवनावर होतो. एवढंच नाही तर पुढे आपण पाहतो की त्याने ते जे काही त्याचं वैभव आहे, ज्या घरामध्ये तो होता, ज्या बापाच्या घरामध्ये असताना जो मान सन्मान होता, तो मान सन्मान त्याने गमावला. कारण तो बापाचं घर सोडून गेला. देवाचं घर ज्यावेळेस आम्ही सोडतो, आपल्याला देवाचं वचन योहानाच्या पत्रामध्ये म्हणतं की आपल्याला देवाची मुलं हे म्हणण्यामध्ये किती मोठं प्रतिदान मिळालं आहे की आपण देवाची मुलं आहोत. आपण देवाची मुलं आहोत, सर्व समर्थ देवाची मुलं आहोत आपण. हे आमच्यासाठी मोठं सन्मानाचं आहे की आपण येशूचे लोक आहोत, आपण येशूची मुलं आहोत, आपण त्याचे पुत्र, आपण त्याची कन्या आहोत. हा जो काही मान सन्मान आहे, आपल्या जगिक पित्यापेक्षा आपलं आडनाव काय आहे, आपलं नाव काय, याच्यापेक्षा आपण देवाची मुलं आहोत या नावाला एक मोठी किंमत आहे. आपण देवाची मुलं आहोत, आपण येशूची मुलं आहोत, आपण जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हे जी काही ओळख आहे, खूप वेगळी ओळख आहे, आणि ती खूप महत्वाची अशी ओळख आहे. ती खूप महत्वाची ओळख आहे. या मुलानं ती ओळख गमावली. ज्यावेळेस त्याने ती सहभागिता सोडली, ज्यावेळेस त्याने घर सोडलं, त्यावेळेस त्याने ती ओळख देखील त्याची गमावली. एवढंच नाही तर त्याने त्याचा जो काही अधिकार आहे, तो अधिकार गमावला. आपल्याला देवाची पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार मिळालेला आहे. एवढंच नाही तर देवाच्या घरामध्ये असताना त्याचे पुत्र म्हणून त्याने दिलेला जो काही अधिकार आहे, तो अधिकार आपण वापरू शकतो. देवाचं वचन सांगतं लूका वर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये, मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. येशूने आम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे, आणि तो असं म्हणतो की तुम्हाला काही एक बाधणार नाही. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या घरामध्ये आहोत, ज्यावेळेस देवाशी जोडले आहोत, ज्यावेळेस देवाबरोबर आमची सहभागिता आहे, ज्यावेळेस पित्याचं आणि आमचं नातं इतकं घट्ट आहे, त्यावेळेस आम्हाला समजतं की आम्हाला अधिकार प्राप्त झाला. या अधिकाराच्या द्वारेच, या अधिकार वापरल्यामुळं आपण सैतानाला निश्चित अर्थानं पराजित करू शकतो. आपण सैतानाचं कौतुक करत नाही. देवाचं वचन सांगतं सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला त्याने साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. पण ज्यावेळेला आपण देवाचं घर सोडतो, एका चुकीच्या निर्णयामुळं, एका घाईने घेतलेल्या निर्णयामुळं, ज्यावेळेला देवाची आणि आमची सहभागिता याच्यामध्ये दुरावा येतो, त्यावेळेला तो जो काही अधिकार आहे, तो अधिकार आम्ही गमावतो. बघ, आमच्या मनामध्ये एक भय चालू होतं, आमच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की माझ्या विरोधात कोणी काय करतंय का, काही काळी जादू आहे किंवा काही जादूटोना आहे, अशा प्रकारचे विचार मनामध्ये येऊ लागतात. सर्व प्रकारचे जे काही बंधन आहेत, संकट आहेत, याच्याविषयीचा विचार येतो. एक प्रकारचं नैराश्य आमच्या जीवनामध्ये येतं, एक प्रकारची हताशता आमच्या जीवनामध्ये येतं. सर्वत्रच आम्हाला जे काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला आनंद वाटत नाही, कारण आम्ही एक प्रकारचे अनामिक भीतीखाली जगत आहोत. आम्ही विसरून गेलो आहोत की देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे साप आणि विंचू यांना तोडवण्याचा. काही चांगले कोट्स मी वाचत होतो, आणि त्याच्यामध्ये डेरेक प्रिन्स यांनी सुंदर रीतीने लिहिलं की आपण पुष्कळ वेळेला फक्त आतापर्यंत सैतानाचंच कौतुक करत राहिलो आहोत, सैतानालाच आपण जास्त मोठं करत आहोत. पण सैतानाला मोठं करण्याचं आता आपण थांबूया, आणि आता आपण देवाला मोठं करूया. देवाची जी काही महानता आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. आपल्या अधिकाराकडे आपण पुन्हा येऊया. आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. त्यानं म्हटलं आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, आणि त्या अधिकारामधूनच जो सर्व अधिकार संपन्न देव आहे, त्याने आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. एवढंच नाही तर त्याने आम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याने आम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. ज्या वेळेला आपण एक चुकीचा निर्णय घेतो, ज्यावेळेला आपण सहभागितेपासून दूर जातो, देवाच्या घरापासून दूर जातो, त्यावेळेला ह्या अधिकाराचा आम्हाला विसर पडतो, आणि आम्ही आमच्या स्वतःविषयी विचार करतो. आम्ही याच भ्रमामध्ये राहतो, याच गोष्टीमध्ये राहतो की कुणीतरी काहीतरी माझ्या विरोधामध्ये केलेलं आहे. हा कुणीतरी आणि हे काहीतरी जिंदगीत कधीच तुम्हाला सापडणार नाही, पण फक्त मनामध्ये भीती असते.
कुणीतरी काहीतरी करतंय आणि म्हणून माझे कुठलीच काम होत नाही, कुणीतरी काहीतरी करतंय आणि म्हणून मला अपयश येतं. हे सगळं सोडा, देवाच्या वचनाकडे या, अधिकार वापरा आणि या अधिकारात निश्चितच तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या वचनामध्ये आपण या दाखल्यामधून शिकत आहोत. ज्या वेळेला या मुलानं एक चुकीचा निर्णय घेतला, त्याने आपला अधिकार गमावला. त्यानं आपलं जे काही गौरव आहे, जो मान सन्मान आहे, तो त्याने गमावला. एवढंच नाही तर त्याने बापाबरोबर असलेला संवाद त्याने गमावला. त्याच्या मित्रांच्या द्वारे तो फसवला गेला. त्याची जी काही सहभागिता आहे ती त्याने गमावली. बापाचं घर की जे सर्व प्रकारे समृद्धीचं घर आहे, बापाचं घर जे पुरवठ्याचं घर आहे, बापाचं घर जे सामर्थ्याचं घर आहे, बापाचं घर की जिथे आम्हाला प्रेम लाभतं, बापाचं घर की जिथे आम्हाला आनंद मिळतो, बापाचं घर की जिथे आम्हाला कृपा लाभते. हा आमचा स्वर्गीय पिता आहे. हा आमचा स्वर्गीय पिता आहे. त्याच्या घरामध्ये आम्हाला आनंद आहे. त्याचं घर आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि एका चुकीच्या निर्णयामुळे, जीवनामध्ये घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे जर आपण देवाच्या घरापासून जर दूर गेलो आहोत, सहभागितेपासून दूर गेलो आहोत, प्रार्थनेपासून दूर गेलो आहोत, वचनापासून जर आपण दूर गेलो आहोत, आपण कुठंतरी भरकटत चाललो आहोत, तर आज सकाळी एक चांगला निर्णय आपण घेऊया आपल्या जीवनासाठी. पहा, आता पुढच्या या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की आता त्याला काही खायला मिळालं नाही आणि तो एका ठिकाणी येऊन मग तो त्या देशातील 15 वचन सांगतं की देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारवायस पाठवले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकर्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. या वचनामध्ये आपण वाचतो की तो दूर देशामध्ये गेला. त्याने त्याचं जे काही जीवनातली महत्वाची वर्ष आहे ती त्याने गमावली. त्याने त्याचा वेळ त्याने वाया घालवला. त्याने त्याचा पैसा त्याने वाया घालवला. एका दुसऱ्या राज्यामध्ये तो गेला. देवाचं जे काही राज्य, या राज्यामधून सैतानाच्या राज्यामध्ये तो गेला. त्याने सगळं काही गमावलं. एक चुकीचा निर्णय आमच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम घडवतो याचं एक चांगलं उदाहरण या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आपण कसा निर्णय घेऊ नये. ज्यावेळेला आपण देवाचं घर सोडायचा निर्णय घेतो, त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्याने वेळ घालवला, त्याने त्याचा पैसा घालवला, त्याने त्याच्या जीवनातली काही महत्वाची वर्ष आहेत ती त्याने वाया घालवली. एका राज्यातून तो दुसऱ्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामधून तो अंधकाराच्या राज्यामध्ये गेला. प्रकाशाच्या राज्यातून तो अंधकाराच्या राज्यामध्ये गेला. आणि एवढं असताना एक दिवस देवाचं वचन सांगतं की त्याने आता विचार केला. 17 वचन म्हणतं, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर येऊन म्हणाला खूप महत्वाचं आहे. शुद्धीवर येणं, शुद्धीवर येणं हे 2 प्रकारे आहे. ज्या वेळेला कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करतं की देवा या व्यक्तीचे डोळे उघड, त्यावेळेला आम्ही शुद्धीवर येतो. कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, आमच्या घरातल्या व्यक्ती प्रार्थना करतात, आमचे मित्र प्रार्थना करतात, आमचे जे प्रेयर पार्टनर्स आहेत ते आमच्यासाठी प्रार्थना करतात, आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्यासाठी प्रार्थना करतात, प्रार्थनेचे लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात. त्यावेळेला व्यक्ती शुद्धीवर येतो. त्याला समजतं की मी काहीतरी चुकलो, माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे. त्याचे डोळे उघडतात. या ठिकाणी असंच झालं. हा जो काही मुलगा आहे, देवाचं वचन सांगतं, मग तो शुद्धीवर येऊन म्हणाला. 2 प्रकारे आहेत. एक तर स्वतःहून आपल्या जीवनाचा विचार करत असताना आपल्याला समजतं की आपण चुकलो आहोत आणि त्याच्यामुळे आपले डोळे उघडतात. आपल्या निर्णय घेतल्यामुळे ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपल्याला समजतात, त्यावेळेला आपले डोळे उघडतात, आपण शुद्धीवर येतो. कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करतं, त्यावेळेला आपले डोळे उघडतात, आपल्याला समजतं की आपण चुकलो आहोत. या मुलाच्या बाबतीत असंच झालं. तो शुद्धीवर येऊन म्हणाला की तो असं म्हणतो, मी उठून, 18 वचन सांगतं, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आता या वचनामध्ये तो शुद्धीवर आला. एवढंच नाही तर पुढे असं म्हटलेलं आहे की तो असं म्हणतो, मी उठून आपल्या बापाकडे जाईन
आणि मी त्याला म्हणेन, मी त्याच्याबरोबर बोलेन. तो म्हणतो मी आता माझ्या या ठिकाणावर मी उठणार आणि मी माझ्या बापाकडे जाणार आणि मी त्याला सांगेन. तो शुद्धीवर आला. त्याला समजलं की आपण चुकलो आहोत. पहा, एक निर्णय ज्यावेळेस आम्ही चुकीचा निर्णय घेतो त्यावेळेला तो आमच्या भविष्यावर परिणाम करतो. एक निर्णय आमच्या आध्यात्मिक जीवनावर परिणाम करतो ज्यावेळेस आम्ही चुकीचा निर्णय घेतो. एक निर्णय जो आम्हाला आमच्या आप्तजनांपासून दूर नेतो, देवाच्या घरापासून दूर नेतो, विश्वासाच्या सहभागितेपासून तो आम्हाला दूर घेऊन जातो. एक निर्णय की ज्याच्यामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त होतं, चुकीचा निर्णय. पण ज्या वेळेला आम्हाला समजतं आम्ही चुकलो आहोत त्यावेळेला पुन्हा माघार येणं तितकंच गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करेल. जर आपण आपली पापे पदरी घेतली, ज्या वेळेला आपण आपल्या चुका कबूल करतो, आपल्या पापांबद्दल आपण पश्चाताप करतो, ज्यावेळेस आपण देवाकडे, देवाच्या घराकडे पुन्हा येतो, त्या सहभागितेकडे पुन्हा येतो, ज्यावेळेस आपण उपवास करतो आणि देवाला म्हणतो, देवा मला परत या सहभागितेमध्ये यायचं आहे. पहा ना, किती दिवस झाले असतील उपवास करून, की अनेक दिवसापासून जर आपण उपवास केला नाही, अनेक दिवसापासून जर आपण खऱ्या मनाने जर देवाकडे आलो नाही, तर ही वेळ आहे. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जेथे कुठे आज सकाळी आपण देवाचं वचन ऐकत आहात, या, परत या. जर एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचं जीवन जर उद्ध्वस्त झालं आहे तर उपवास करा, प्रार्थना करा. उपवासामध्ये खूप ताकद आहे, खूप सामर्थ्य आहे. मनापासून पश्चाताप करण्यामुळं मिळणारी जी शांती आहे ती खूप मोठी आहे, ती खूप मोठी आहे. ज्यावेळेस आपण मनापासून त्याचा शोध करतो, ज्यावेळेस आपण मनापासून त्याच्याकडे येतो, तो कोणालाच दूर घालवून देत नाही. त्याच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, कोणी दुर्जन मरावा याच्यामध्ये मला संतोष नाही. माग फिरा आणि जिवंत राहा. तो म्हणतो, मरणाऱ्याच्या मरणाने मला संतोष होत नाही. माग फिरा. देव आम्हाला संधी देतो. जरी आमच्या जीवनामध्ये आम्ही चुकीचा निर्णय घेतला असेल तरीही आज सकाळी देवाचं सेवक म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आमचा देव आम्हाला पश्चातापाची संधी देणारा देव आहे. तो आम्हाला संधी देणारा देव आहे. या, परत या, देवाकडे परत या, प्रार्थना करा, उपवास करा. देवा मी चुकलो हे कबूल करा. मी भरकटत गेलो, मी अंधकाराच्या सत्तेमध्ये राहिलो, मी सर्वस्व गमावलेलं आहे, मला क्षमा कर. या मुलानं असंच, तो म्हणतो मी उठून आपल्या बापाकडे जाईन. फक्त त्यानं विचार केला एवढंच नाही, तो असं म्हणतो की मी उठून आपल्या बापाकडे जाईन आणि त्याला म्हणेन, 18 वचन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यासाठी मी योग्य नाही. मला एका मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. तो असं म्हणतो की बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलं आहे. मी पाप केलं आहे. हे कबूल करणं खूप महत्वाचं आहे. पापक्षमेची प्रार्थना, पापक्षमेची प्रार्थना. काही वेळेला पापाची व्याख्या वेगवेगळी असते. सर्वच गोष्टी सगळ्यांना पाप अशा वाटत नाही. देवाचं वचन सांगतं याकोबाच्या पत्रामध्ये, चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही त्याचं ते पाप आहे. देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे. स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो की मातेच्या उदरामध्ये माझी गर्भधारणा झाली तेव्हाच मी पातकी आहे. आमच्या प्रत्येकाला पाप क्षमेची गरज आहे आणि ही पाप क्षमा केवळ येशूच्या रक्ताच्या द्वारेच होते. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे होते, पश्चातापाची प्रार्थना केल्यामुळे होते. ज्यावेळेस आम्ही देवाला म्हणतो, देवा मी पापी आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर, त्याच वेळेला आमच्या पापांची आम्हाला क्षमा होते. पापांची क्षमा. सकाळी आपण जे स्तोत्र वाचले, स्तोत्र संहिता 32 मध्ये, की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्याच्या पापांवर पांघरून घातलेला आहे तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे, तो आशीर्वादित आहे. आशीर्वाद देवाचे आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी फार काही कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. पाप क्षमा देवाकडे मागा, पापक्षमेची प्रार्थना करत देवाचा आशीर्वाद आमच्यासाठीच आहे. या वचनामध्ये असंच म्हटलंय, ज्याच्या पापांची क्षमा झाली आहे तो धन्य आहे. ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप लावत नाही तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. देवाचा पुत्र येशू, ह्याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. एक प्रार्थना जी आम्हाला देवाच्या जवळ पुन्हा आणते, एक निर्णय
जो आम्हाला देवाच्या जवळ पुन्हा आणतो. या मुलाने म्हटलं, मी माझ्या घरी जाईन. तो असं म्हणतो की मी माझ्या घरी जाईन, आपल्या बापाकडे जाईन. त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यासाठी मी योग्य नाही. मला आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे ठेवा. आणि मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. एक निर्णय जो चुकीचा होता, त्याला समजलं माझी चूक झाली. आता एक चांगला निर्णय त्याने घेतला. तो पुन्हा आपल्या बापाकडे आला. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे की तो त्याच्या बापाकडे आला आणि बापाला असं म्हणाला, 21व्या वचनामध्ये, मुलगा त्यानं म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यासाठी मी योग्य नाही. त्याने पापांची क्षमा मागितली. त्यानं म्हटलं की बाबा मी पाप केलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपण त्या पित्याकडे येतो, ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो की माझी चूक झाली, मी चुकलो, मी पाप केलं आहे, मी पापी आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. या एका निर्णयामुळे सगळं काही बदलून जात. आम्ही जो काही गमावलेलं सगळं आहे ते पुन्हा मिळतं. या वचनामध्ये म्हटलं आहे, 22व्या वचनामध्ये, बापाने आपल्या दासाला सांगितले, लवकर उत्तम सगळं आणून मुलाला घाला, ह्याच्या हातात अंगठी आणि पायामध्ये जोडा घाला आणि आनंदोत्सव करा. तो जे काही त्यानं गमावलं होतं त्याला ते वस्त्र परत मिळाले. तो उत्तम झगा, सर्वोत्तम जे वस्त्र आहे ते त्याला मिळाले. तुझी काही अंगठी अधिकाराचं जे दर्शक आहे तो अधिकार त्याला मिळाला. त्या काळामध्ये जे दास आहेत ते पायामध्ये जोडे घालत नसत किंवा वाहन नसत. या ठिकाणी मुलाने असं म्हटलं की बाबा मला एखाद्या मोलकऱ्याप्रमाणे, मला दासाप्रमाणे ठेवा. परंतु बाबांनी त्याला सांगितलं की तू माझा मुलगा आहेस आणि म्हणून त्याला सांगितलं की पायामध्ये जोडे घाला. कारण हे मुलाचं प्रतीक आहे किंवा मुलासंबंधाने बोलतो. जो अधिकार त्याने गमावला तो सगळा त्याला पुन्हा मिळाला. एका निर्णयामुळे एक चांगला निर्णय त्याने घेतला. तो पुन्हा आपल्या बापाकडे आला. माझ्या भावानं, माझ्या बहिणीने, जीवनामध्ये आम्ही अनेक गोष्टी चुकलो असतो. अनेक चुकीचे निर्णय, त्याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळत असतील. पण आज देवाने आमच्या प्रत्येकाला संधी दिलेली आहे. त्याने आमच्या प्रत्येकाला संधी दिलेली आहे यासाठी की आम्ही पश्चाताप करावा, यासाठी की आम्ही क्षमा मागावी, यासाठी की पुन्हा आम्ही त्याच्याकडे यावं. या मुलाने ज्या वेळेला म्हटलं की मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केला आहे, त्यावेळेला बापाने म्हटलं की हा माझा मुलगा मेला होता. 24 वचन सांगतं, हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. माझा मुलगा. तो मोलकरी म्हणत नाही. मुलाने जरी म्हटलं की मी सर्वस्व गमावलं आहे, मी आता मोलकरी झालो आहे, मी आता दास झालो आहे, परंतु बाप जो आहे तो मोलकरी म्हणत नाही. बाप असं म्हणत आहे की हा माझा मुलगा आहे. स्वर्गातील पित्याचं आमचं नातं असंच आहे, असंच आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही पुष्कळ चुका करतो, पण ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे येतो त्यावेळेला तो आम्हाला दासाप्रमाणे, मोलकऱ्याप्रमाणे समजत नाही, तर तो आजही आम्हाला माझा मुलगा असं समजतो. माझा मुलगा. ही किती आनंदाची गोष्ट आहे, किती भाग्याची गोष्ट आहे, ही किती कृपेची गोष्ट आहे की देवाचा आणि आमचं नातं असं आहे की तो आम्हाला त्याचं मूळ समजतो. तो आमचा स्वीकार करतो. आमचा देव आमचा स्वीकार करणारा देव आहे. एक निर्णय आमचं जीवन बदलून टाकणार आहे. चला, आज सकाळी जेथे कुठे आपण देवाचं वचन वाचत आहात, देवाचं वचन आपण ऐकत आहात, जेथे कुठे आपण आहात, जीवनामध्ये जरी चुकीचे निर्णय घेतले असतील तरी या, पुन्हा येशूकडे या, पुन्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. प्रार्थना करा. देवाला सांगा, देवा मी चुकलो, मला क्षमा कर. माझ्या पापांची मला क्षमा कर. मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे. माझ्या पापांची मला क्षमा कर. आणि येशू आमचे अपराध पुसून टाकतो. देवाचं वचन सांगतं तो पावण्याची संधी आहे. स्तोत्र 32 मध्ये म्हटलं आहे तो पावण्याची संधी आहे. तोच त्याच्या भक्ताने त्याची प्रार्थना करावी. तो पावण्याची संधी म्हणजे हा कृपेचा काळ आहे. त्याच्या भक्तांनी त्याची प्रार्थना करावी. चला, यावेळेला आपण देवाकडे येऊया, येशूकडे येऊया, आपण प्रार्थना करूया. एक निर्णय, त्याच्यामुळे सगळं काही बदलणार आहे. एका निर्णयामुळे, येशूकडे येण्याचा एक निर्णय, ज्याच्यामुळे आमचं जीवन पुन्हा आशीर्वादित होणार आहे. येशूवर विश्वास ठेवण्याचा एक निर्णय, ज्याच्यामुळे आम्ही जे गमावलं आहे ते पुन्हा आम्हाला प्राप्त होणार आहे. येशूकडे येण्याचा एक निर्णय की ज्याच्यामुळं अनंत काळच्या जीवनावर परिणाम होणार आहे. सार्वकालिक जीवन आम्हाला मिळणार आहे. एक निर्णय जो अनंत काळासाठी असणारा निर्णय आहे. आज
ज्यावेळेस आपण येशूकडे येणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, आपल्या चुकीच्या निर्णयाबद्दल आपण त्याला क्षमा मागणार आहोत, माझी खात्री आहे की आजही तो आमची क्षमा करतो. तो आम्हाला क्षमा करणारा देव आहे. या त्याच्याकडे या. आजचा तुमचा जो निर्णय आहे तो अनंत काळच्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे, सार्वकालिक जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरं होईल. या येशूकडे या. हालेलुया, हालेलुया. दुनिया की भीड़ में ओ येशू, क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी ना फल जो बो रहा, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट तू आजा घर लौट आ बेटे घर लौट दुनिया की भीड़ में क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी ना फल जो बो रहा, मैं ढूंढूं उस भेड़ को जो खो गई, गुनाहों की जेल में बंद हो गई, मैं ढूंढूं उस भेड़ को जो खो गई, गुनाहों की जेल में बंद हो गई, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट दुनिया की भीड़ में क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी ना फल जो बो रहा, तू आंखें अब खोल कर सब जांच ले, तू सच और झूठ को अब माप ले, तू आंखें अब खोल कर सब जांच ले, तू सच और झूठ को अब माप ले, तू आजा घर लौट आ बेटे
एक निर्णय जो आम्हाला येशूच्या चरणाजवळ घेऊन येतो. कुछ भी एक निर्णय जो आम्हाला पुन्हा त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार प्राप्त करून देतो. एक निर्णय जो आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणतो. एक निर्णय जो आम्हाला मान सन्मान प्राप्त करून देतो. एक निर्णय ज्याच्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. एक निर्णय ज्याच्यामुळे आमच्या पापांची आम्हाला क्षमा होते. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करेल आणि आपल्याला अनितीपासून ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर आणि तिचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे. तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करा. सर्व समर्थ देव बापा, येशूच्या नावात आमच्याकडे येतो. आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतोस. आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या जीवनामध्ये आणखी एक संधी तू आम्हाला देतोस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. आम्ही जसे आहोत तसं तू आमचा स्वीकार करतोस. आम्ही तुझे आभार मानतो. तू आमचा स्वर्गीय पिता आहेस बाबा. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या दयेसाठी, चांगुलपणासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देव बाबा, आज सकाळी आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या राजासमोर येतो. आम्हाला क्षमा कर. आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर. तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू. आमच्या चुकीच्या निर्णयामुळे प्रभू आम्ही तुझ्या घरापासून दूर गेलो असो. आम्हाला क्षमा कर. आमच्या प्रार्थनामय जीवनामध्ये आम्ही कमी पडलो असो. आम्हाला क्षमा कर प्रभू. वचन वाचण्यापासून, वचन ऐकण्यापासून आम्ही दुरावलो आहोत. आम्हाला क्षमा कर प्रभू. देव बाबा, नव्याने तुझ्या आत्मिक सामर्थ्याने आम्हाला भर आणि तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर अशी येशूच्या नावात प्रार्थना करतो. आज सकाळी माझे भाऊ, माझ्या बहिणी प्रभुदेवा, जे कोणी एक चांगला निर्णय घेत आहेत, जे पश्चातापी अंतःकरण तुझ्याकडे येत आहे, माझी खात्री आहे बाबा की तुझ्या वचनानुसार तू त्यांना नवजीवन दिलेलं आहेस बाबा. तुझे आभार मानतो प्रभू येशू. ते बाबा प्रार्थना करतो तुझं गौरी आगमन होईपर्यंत तुझ्या वचनामध्ये राहून तुझी सेवा करण्यासाठी, तुझं वचन समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू येशू. आम्हाला मदत कर. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातला आहे तो धन्य आहे. तो तुमचे अपराध, तुमची पातके, तुमचे स्वैराचार्याची यापुढे आठवण करणारच नाही. प्रभू तुझे आभार मानतो तुझ्या अद्भुत वचनांसाठी. तुमची पातके लाखीसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीप्रमाणे शुभ्र होती. प्रभू तुझे आभार मानतो. आमची पापे तू नाहीशी केलीस. आम्हाला पुन्हा तो अधिकार, तो हक्क दिलास, आमचा स्वीकार केलास. तुझे आभार मानतो येशू. तुझे आभार मानतो येशूच्या नावात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देव. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य